स्टुडंट आलेले आहेत. मात्र आता आपण या मॅडमचा पण रिव्ह्यू घेणार आहोत. तर मॅडम, आपलं नाव आणि तुम्ही कुठून आलात? नमस्कार, माझं नाव साक्षी गणेशवर. मी वाडेबोलाईवरून येते. वाडेबोलाईवरून येतात, एवढ्या दूर? हो. ओके. तर या अगोदर काही तुम्ही याच्या रिलेटेड शिकले आहात? नाही, माझं BCom झालेली, डिग्री झाली, लग्न झालं. पण एक आवड म्हणून काहीतरी सुरू करण्यासाठी नाही का, म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायची इच्छा आहे? काहीतरी करायची इच्छा आहे. बाळ लहान आहे, बाहेर जाऊन काय करता येत नाही. आवड पण आहे. ओके. जे काय करायचं, थोडंफार काहीतरी आपलं करायचं यासाठी एक विचार केला, क्लास जॉईन करण्याचा विचार केला. ओके. आणि ॲप्रिकमध्ये आले. अच्छा. तर ॲप्रिकमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं वेगळे पण काय वाटलं इतर इन्स्टिट्यूटमध्ये? वेगळे पण म्हणजे मला स्टिचिंगमध्ये किंवा ब्लाऊज असेल किंवा कोणत्याही प्रकारे स्टिचिंगचं नॉलेज काहीच नव्हतं, झिरो होतं. म्हणजे अक्षरशः मशीन काय असते, कशी चालवायची हे सुद्धा मला येत नव्हतं. डे 1 पासून ॲप्रिकमध्ये सुई दोरा टाकण्यापासून मशीन कशी चालवायची पासून इथपासून ते एक आता या प्रकारच्या ॲडव्हान्स लेवलपर्यंत ब्लाऊज शिवण्यापर्यंत मला रेडी केले मॅडम. अच्छा. तर मग तुम्ही किती महिन्याचा कोर्स केला त्या ठिकाणी? कोर्स 3 महिन्याचा आहे. 1 महिने बेसिक, 1-1.5 महिन्यातच आपण असं होतं की आपण 1.5 महिन्यानंतर आपण आपली ऑर्डर चालू करू शकतो. अच्छा, म्हणजे बाहेरचे ब्लाऊज तुम्ही घेऊ शकता? 1.5 महिन्यापासूनच आपण ब्लाऊज घेऊ शकतो. या इतकं म्हणजे नाही का मॅडम, इतकं छान प्रकारे रेडी करतात स्टुडंट की त्या प्रकारे शिकवतात की आपण चालू करू शकतो आपलं काहीतरी लवकर. ओके. तर मग तुम्ही हे स्वतः शिवलेले हो, ब्लाऊज? मी स्वतः शिवलेले ब्लाऊज. आणि हे ब्लाऊज शिवायला मग तुम्हाला किती महिन्यानंतर जमलं? 1.5 महिन्यानंतरच म्हणजे आम्ही पूर्ण रेडी झालो की आम्ही आमचं ब्लाऊज शिवू शकतो. हे हे कुठल्या ॲडव्हान्स type चे? लेवलचे हा कफ्तान पॅटर्न आहे. एकदम फॅन्सी आहे, इंडो हो. वेस्टर्न टाईप. त्याच्यानंतर हा आता सध्या ट्रेंडिंग जो आहे V-neck, डीप V-neck तो आहे. त्याच्यानंतर हा ट्रान्सपरंट फुल स्लीव्ज असेल, ट्रान्सपरंट नेक आहे, वर्कच्या साडीचं आहे. लेहंग्यावरती शिवू शकतो. आता हे तुम्हाला क्लायंटनं सांगितलेलं आहे का तुम्ही त्यांना हे सुचवलेलं आहे अशा पद्धतीने? नाही, आम्ही म्हणजे मॅडम मी असं रेडी केलं की कोणतेही क्लायंट येऊ दे, कसलंही फॅब्रिक असू दे, तर फॅब्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे फॅब्रिक कसं आहे किंवा क्लायंटला काय हवं आहे याच्यानुसार आपण सजेशन देऊ शकतो की तुम्ही असं आहे तर ह्या फॅब्रिकवर असा पॅटर्न चांगला दिसेल किंवा तुमचं म्हणजे नाही का तुमच्या बॉडी टाईप आहे, त्यांची आवड काय आहे, त्यांना जर डीप नको असेल तर त्याच्यामध्ये अजून सजेस्ट करू शकतो. सजेस्ट करू शकतो. सजेस्ट करून तुम्हाला तुमचा ब्लाऊज या ठिकाणी पूर्णपणे छान डिझाईन कसा करून द्यायचा याचं देखील या ठिकाणी नॉलेज दिलं जाणार आहे. तर मॅडम, पुढची तुमची प्लॅनिंग काय असणार आहे? पुढची प्लॅनिंग तर आले होते यानेच की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, ते आता चालू केलंय ऑलरेडी. चालू झालंय. हो, आता सध्या घरातून चालू झालंय. हळूहळू कसं वरती जायचं याच्या सुद्धा मॅडमनी म्हणजे माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता. मॅडमनी इतकं बिल्डअप केलंय की आता म्हणजे पुढं कसं जायचं, वर म्हणजे कसं जायचं याचं पण मॅडमनी खूप छान. आता तुम्ही घरातून करणार म्हणता, घरात तर आता मी बघते घरगुती बायका अगदी 250-300 शिलाई घेतात. तर तुम्हाला या ब्लाऊजला किती शिलाई घेणार आहात किंवा किती मिळेल? मग आता तुम्ही डिझायनर लेवलला गेलात तर बेसिकचे जे असतात ते तेवढे असतात, पण आमचं काम बघून, फिनिशिंग बघून लोक देतात सुद्धा. म्हणजे बघितल्यावरच कळतं ना त्यात वेगळं पण काय आहे. त्याच्यामुळे मग देतात की म्हणजे जर आता समजा जर 200 असेल तर त्याचे डबल टिबल सुद्धा द्यायला तयार होतात कस्टमर. म्हणजे काम बघून. टेलर नाही, आता डिझायनर आहे. मॅडमने तेवढं तयार केलंय की आम्ही डिझायनर झालं एवढं पर्यंत नाही सगळं मॅडमचं. म्हणजे ॲप्रिकमध्ये तुम्ही अगदी 3-4 महिन्यामध्ये डिझायनर कोर्स करून सॅटिस्फाईड आहे? हो, खूप सॅटिस्फाईड. आमच्या ऑडियन्सला काय सांगाल? खरंच म्हणजे ज्याला खरंच इच्छा आहे, आवड आहे, त्यांनी खरंच मनापासून न विचार करता ॲप्रिक जॉईन करावं. मॅडम इतक्या छान आहेत की एकदम परफेक्ट करून टाकतात ब्लाऊजमध्ये. मॅडमचं शिकवण्याची पद्धतच असेल. पहिलं थोडंसं वाटतं की आता म्हणजे नाही का सुरुवातीला जे थेरी आहे ते वाटतं की हार्ड आहे, म्हणजे नंतर अरे हे इतकं सोपं आहे. म्हणजे जेव्हा तेवढी प्रॅक्टिस मॅडम करून घेतात की तेवढे सगळं ड्राफ्टिंग करणं एकदम बेसिक पासून सगळं शिकवतात. आणि ड्राफ्टिंग खूप महत्त्वाचं आहे. ते मॅडम इतक्या छान पद्धतीने शिकवतात की आता म्हणजे असं नाही का प्रत्येक वेळेस बघायला लागत की आता बुकमध्ये अरे आपण हे कसं केलं, हा ब्लाऊज कसा. आता म्हणजे ते एवढं प्रॅक्टिसने होतं की आम्ही करू शकतो ब्लाऊज. म्हणजे ज्यांना फॅशन डिझायनिंगचं झिरो नॉलेज आहे ते सुद्धा ॲप्रिकमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. डिझायनर लेवलचं तुम्ही काम या ठिकाणी करू शकता. ब्लाऊज तुम्हाला शिकवले जातात अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत. मग याच्यासाठी कुठलं फॅब्रिक कुठं मिळतं किंवा याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते तुम्हाला कुठं मिळतं ह्याचं नॉलेज कसं काय मिळालं?
सुरुवातीला ब्लाऊज कोणत्या प्रकारचा आहे, कसा आहे, त्याला कसं म्हणजे जर आता हा कफ्तान आहे, या कफ्तानसाठी फॉलवालं कापड लागतं. तर मॅडमनी हे सुद्धा सांगितले की नाही का, मॅडम स्टडी टूर सुद्धा करतात की कोणतं फॅब्रिक कसं आहे, ते कुठं मिळतं, ते म्हणजे कसं यूज करायचं. म्हणजे मार्केट टूरवर पण जातात. हो, स्टडी टूर असतं सगळं. फॅब्रिकचे प्रकार मॅडम नाही का दाखवतात, कोणतं फॅब्रिक काय म्हणतात, ते कुठं यूज होतं, कसं यूज होतं, किंवा लेसेस असते, लेसेसचे प्रकार ते कसे वेगळ्या प्रकारे लावायचे, ते कुठून स्टडी टूरला नेल्यावरती ते सगळं पण हे मॅडमच शिकवतात का मग दुसरा नाही, staff मॅडम आहे? आहेत, सर आहेत, ऑल ओव्हर सगळा स्टाफ जो आहे, पूनम मॅडम आहेत, पूजा मॅडम आहेत. पूनम मॅडम पण प्रत्येक गोष्ट लागली की लगेच असतात, की लगेच म्हणजे आवाज दिला की हजर असतात. स्टाफ पण Cooperative आहेत, खूप सगळे कोऑपरेटिव्ह छान. आहे. शिकवतात सगळं. हो हो अगदी बारीक सारीक गोष्टी हो. तुम्हाला कळेपर्यंत शिकवतात. हो, आम्हाला कळेपर्यंत 1 वेळ, 2 वेळ, 4 वेळ, 5 वेळ, किती वेळा म्हणजे जोपर्यंत तुम्ही परफेक्ट तुम्हाला ते जमत नाही तोपर्यंत सर असो मॅडम असो सगळं प्रत्येक गोष्ट म्हणजे नाही का परफेक्ट होईपर्यंत शिकवतो. ओके, तर या ठिकाणी नुसतं तुम्हाला ब्लाऊजचा कोर्सच प्रोव्हाइड केला जात नाही, तर ब्लाऊज स्टिच कसं करायचं याचं तर नॉलेज ऑफकोर्स दिलंच जातं. सोबत तुम्हाला मार्केट स्टडीसुद्धा या ठिकाणी शिकवली जाते, ज्याच्यामध्ये फॅब्रिक कुठं मिळतं, मटेरियल कुठं मिळतं, कोणतं फॅब्रिक कशासाठी वापरलं पाहिजे, याचं सगळं डिटेल नॉलेज तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. ॲप्रिक तुमच्या कलेसाठी तुमच्यासोबत नेहमी.